अब्बास भाई, 2 ओवर हो चुके हैं। 2 ओवर के बाद 26, 2 विकेट के नुकसान पर अच्छी रन भी है और देखा जाए तो अच्छी गेंदबाजी भी हुई है। क्या कहेंगे ये दोनों टीम के बारे में? आप बहुत कुछ जानते रहेंगे। दोनों टीम आमने सामने किस तरह की मैच होगी ये? सही कहा आपने, दोनों टीम बहुत अच्छी टीम है, मगर ये गाँव देवी का ग्राउंड, वहाँ पर 2 ओवर में 26 रन हुए। लक्ष्य तो सही है मगर बड़ी अच्छी 2 विकेट चले गई है हुसैन और सोहेल। तो ये पीछे जो बल्लेबाज जो इतने बड़े हिट दिखा नहीं रहे अभी तक, अगर आगे का ऐसे ही सामना चलता रहा, गेंदबाज उन पे भारी पड़ते रहे, तो अगर 50 के अंदर लक्ष्य में ले लिया तो मैच थोड़ा सा आसान हो सकता है। अगर ये गाँव देवी ऐसा ग्राउंड है यहाँ पर 65 अबव यानी 65 तक का लक्ष्य रहता है तो अच्छा सामना देखने मिलता है क्रिकेटर को और पब्लिक को। जैसे अगर देखा जाए तो ये 60-65 ये अच्छी टोटल है। लेकिन यहाँ पर अगर देखा जाए तो शुरुआत अच्छी हो चुकी है, लेकिन जो महत्वपूर्ण 2 बल्लेबाज थे वो आउट भी हो चुके। आणि आता तिसरं षटक आहे। अस्नेन महागडा ठरतोय पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये लॉंग षटकार येतोय, लगातो 6 हे पाहायला मिळतोय। 6 धावा, अगदी सरूच झाड आहे, त्या झाडाच्या टोकाला हा चेंडू लागलाय। सलामी देत असताना त्या झाडाला स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल। 32 पहिलं षटक महागडं ठरलं तरी देखील कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास दाखवला गोलंदाजावर। फिरवलंय, यावेळेस फिरवलंय, चकवलंय, अगदी मात्र कीपर तयार होता स्टंप आउट करण्यासाठी। एखादा मात्र गोलंदाज असतो जो संघाचा मेन गोलंदाज असतो, त्याच्यावर विश्वास दाखवावा लागतो, परंतु आज दिवस तेवढा चांगला नाही आहे। आज मात्र मार पडतोय, कारण की 8 मध्ये त्यांनी 24 खर्च केलेत। टोटल टीमची धावसंख्या 32 आहे आणि त्यामधील 24 ह्या खर्च केल्यात गोलंदाजाने। हसनैन जो कि बहुत ही अच्छे गेंदबाज है, इसलिए कप्तान उन पे अभी भी उन्हें छोड़ नहीं रहे, क्योंकि एक आध दिन तो आता ही है क्योंकि बल्लेबाज भी हाथ में बल्ला लेके उतरे हैं, कोई पेन या पेंसिल लेके तो नहीं उतरे। अच्छे बल्लेबाज भी है मगर हसनैन बहुत ही अच्छे गेंदबाज है, उनको उनके यहाँ पे छोटा गुल्ली कहा जाता है, क्योंकि इतने अच्छे गेंदबाजी करते, इतना अच्छा स्विंग वेरिएशन दिखाते हैं ये गेंदबाज। ऐसा बहुत सारी मॅच देखी आहे, खूप सगळ्या मॅच पाहिल्यात। माझ्या डोळ्यात देखत खूप लहान होतो मी शाळेत असताना विनर तारापूर आणि धाकटी डहाणू ही मॅच ऑन होती। फायनलची मॅच होती आंबोडगड मैदानावर आणि नियाज माझगावकर हा गोलंदाज पाहायला मिळाला। हलक्या हाताने मात्र खेळला जातोय। इथे मात्र डीपमध्ये येत असताना चौकार निघून जाईल। ताकद नाही, नजाकत पाहायला मिळते। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ताकद नाही तर मात्र खेळ कोणताही असो तो खेळ टेक्निकने खेळला जातो। क्रिकेट किती मॉडर्न झाला परंतु आजही तुमच्याकडे टेक्निक असणं गरजेचं आहे। फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट आणि ह्याचाच एक नमुना दाखवला फलंदाजाने। हलक्या हाताने गोलंदाजाच्या स्पीडचा वापर केला, ज्याला गुल्ली म्हणून ओळखला जातो, त्याच्यावर मार पडतोय आज। 4 धावा। सही कहा आपने रुपेश भाई, जो कि बहुत ही अच्छे गेंदबाज है मगर उन्हें अच्छी मार पड़ रही है, अच्छे शॉट देखने मिले यहाँ पर बल्लेबाजों की ओर से। जो वसई की टीम है, तेज जयंती अच्छा शॉट मारा है, हाउटन शॉट, गुड नाइट, देख तमाशा देख, 6 रन मिले। ये खूबसूरत 6 का उगम है, जितनी भी तारीफ करो उतनी कम बल्लेबाजों की। बल्लेबाज दिखा रहे कि हम भी किसी से कम नहीं, लग चुकी है तलब मंजिल पाने की, खुद को आग में झोंक दीजिए। ठोकर कहती है मारा जाएगा मगर हौसले कहते हैं देख लीजिए। तो ऐसे ही हौसले दिखाते हुए वसई के बल्लेबाज अच्छा शॉट मारा है फाइनल की दिशा में, पीछे फील्डर मौजूद। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा और इसी 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 43 रन। अच्छी बल्लेबाजी दिखा रहे वसई के गेंदबाज, रुकने का नाम नहीं ले रहे बल्लेबाज दोनों, क्योंकि अच्छे बल्लेबाज पवेलियन लौटे थे हुसैन और सोहेल, मगर यहाँ पर अच्छी बल्लेबाजी और अच्छा सपोर्ट दिखाते हुए दोनों बल्लेबाज अलीम और फरहान बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। मैं कहूँगा क्योंकि कहते हैं ना कि अकेले में अक्सर हम अपनी परछाई से डर जाते हैं और साथ मिलेकर किसी का तो पूरी दुनिया जीत जाते हैं। तो ऐसी एक पार्टनरशिप दिखाते हुए अलीम और फरहान। अगली गेंद, अच्छा शॉट मारा है, ऊंची गई है, देखते लंबाई नापते या नहीं, पीछे फील्डर कुछ नहीं कर सकेगा,
कहते हैं ना चेन गई है दूर, दर्शक बने जे फील्डर। खूबसूरत सिक्स देखने मिली है, क्या कहेंगे सर आप? ये आज हुसनैनी की एक भी नहीं चली, ये कहना होगा, क्योंकि 2 ओवर में 42 शायद 42 खर्च किए 2 ओवर में। असनेन ये गेंदबाज आहे। पहिल्या षटकामध्ये 18 आणि या षटकामध्ये 23 ते 24 19 आणि 24 42 धावा खर्च केल्यात। एक चांगल्या गोलंदाजाकडून मात्र अपेक्षा असते की पुढची ओव्हर तो कमबॅक करतो, परंतु आज त्याचा दिवस नाही आहे, आज दिवस खराब आहे। बघायला गेलं तर फलंदाजांनी अक्षरशः तुटून पडला त्याच्यावर। 2 षटकं 42 धावा खर्च केला आणि 3 षटकामध्ये 49 धावेवर पोहोचली आहे टीम वसई। काय खेळतायत दोन्ही बॅट्समन, खास करून रिव्हर्स फटका, अगदी या स्पर्धेमधला सर्वात चांगला रिव्हर्स फटका खेळलाय फलंदाजाने। ही बघा पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही बॅट्समनमध्ये 11 चेंडूमध्ये 31 वर पोहोचलेले आहेत, त्यामध्ये अलेन 8 मध्ये 18 आणि फरहान 4 मध्ये 13 वर खेळतोय। अशी मात्र पार्टनरशिप बघू शकतात आपण, म्हणजे सर्वांचं कॉन्ट्रीब्यूट होणं गरजेचं आहे। ज्याप्रमाणे वसई टीमच्या कॅप्टनने सांगितलं की एकावर टीम अवलंबून नाही आहे, आमचे सर्वजण कॉन्ट्रीब्यूट करतील तेव्हा आम्ही स्पर्धा जिंकतील। ज्याप्रमाणे म्हटलं जाते की कोणता एक खेळाडू तुम्हाला एक मॅच जिंकवू देऊ शकतो, परंतु तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर 11 खेळाडूला चांगलं खेळावं लागेल, एक चांगली टीम तुम्हाला स्पर्धा जिंकवू शकते। बरोबर, तुम्ही खरं सांगितलं। ते सांगतात ना की जर मधासारखे गोड परिणाम पाहिजे असेल तर मधमाशीसारखे एकत्र राहणे आवश्यक आहे, तरीच मधासारखे गोड परिणाम भेटेल आपल्याला। चौथं षटक, पहिला चेंडू सोडलाय, चेंडू जाऊ दिलाय, पंचस्तंभ उभा आहे, सांगतात इट इज फेअर डिलिव्हरी। हा चेंडू मात्र अगदी चांगला आहे, ही लाईन चांगली आहे, ही लेन चांगली आहे, हा गोलंदाजासाठी मात्र डॉट चेंडू येणारा चेंडू आहे। आणि बघायला गेलं तर सुरुवात चांगली करतोय डाव्या हाताचा गोलंदाज मिस्टर अब्रार आपल्याला पाहायला मिळते। अब्रार स्विच इट, क्या बात है, उल्टा खेल दिया, पुल्टा खेल दिया, मगर गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के पार। आता हुआ एमपीएल षटकार, 6 धावा, 6 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि इकडे अर्धशतकीय खेळी वसई टीम पूर्ण करते। 55 यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात। काय फलंदाजी, तुफानी बॅटिंग, आग ओकतायत दोन्ही फलंदाजाचे बॅट आपण बघू शकतात। अगदी मात्र बघायला गेलं तर माचिस तो यूं ही बदनाम है, यहाँ पे आग लगा रखी है दोनों बल्लेबाजों ने। हा बघा उन लांब, छक्कानी अट्टानी दस्सा देना पड़ेगा सिद्धू पाजी की जबान में अगर कहा जाए। 6 रन, अगदी तुफान घेतलाय यावेळेस फलंदाज झाले। टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट, सगळं काही पाहायला मिळते। फक्त चेंडू आणण्याचं काम करतायत, कोणताही क्षेत्ररक्षक हालत नाहीये, कारण की चेंडू जो आहे तो बाउंड्री लाईन पारच पडतोय। षटकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल, स्कोरबोर्ड 61। चौथं षटक मार्गस्थ आहे। चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झाले 3 आणि पहिला डॉट नंतर 2 षटकार, क्या बात आहे। पुन्हा एकदा यावेळेस हिट केलाय, धावा किती असतील बघायला लागेल, 4 आहेत। अगदी बॅटच्या टोकावर स्विच हिटचा फटका, 3 वेळा स्विच हिट वळला, 3ही वेळेस मात्र सक्सेसफुल झालेला आहे। काय सुपर बॅटिंग करतो इकडे मात्र फलंदाज आपण बघू शकतात मिस्टर एलिन। एलिन है या ऊपर से आया हुआ हमारा अलेन। अलेन में शायद एलियन ने जादू भर दी है, कोई मिल गया क्या, एलियन ने जादू भर दी है शायद। अब जहां भी मार रहे वहां बस रन ही बरस रहे, बह रहे रन। 4 स्कोर कार्ड वर 65। आज गोलंदाजाचं एकही तंत्र कामात येत नाही आहे, अगदी मात्र वसईकर घरूनच सेट होऊन आलेत। गुड बॉल, वाईड यॉर्कर। आता क्षेत्ररक्षण तिकडे प्रोटेक्शन देण्यात आलेला आहे, 1 रन आणि दुसऱ्या साइड येत असताना सुपर रनिंग बिटवीन द विकेट,
यावेळेस पाहायला मिळते. मॅचची बुटं घातलीत मला तर वाटते, त्यामुळे मात्र 1च्या 2 केल्यात. क्रिकेटचा मात्र आपण बघू शकतात श्वास ज्याला ओळखला जातो सिंगल डबल, हे देखील मात्र खेळणं गरजेचं आहे. फक्त ताकदवरच नाही तर मात्र रनिंग बिटवीन द विकेटवर देखील विश्वास ठेवला जातोय. खूप चांगली बॅटिंग आहे, बॉलच्या मेरिटवर आणि अगदी लक्ष देऊन चेंडू खेळला जातोय. यावेळेस मात्र अगदी कौतुक केलं फलंदाजाचं आणि क्रॉस बॅटीने कृष्णा लक्ष्मण सातपुते टिपिकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र आलाय डॉट. षटक क्रमांक संपतंय 4थ्या षटकामध्ये देखील भरपूर धावा आल्या, म्हणजेच 18 धावा आल्यात. 67 स्कोर कार्डवर आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर. या मॅचमध्ये जो विनर होईल त्याची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच मॉडर्न शिरगाव या टीम बरोबर. 4 टीम प्रत्येक दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. काल देखील 4 टीम पाहायला मिळाला. त्यामुळे 67 4 ओव्हरनंतर 67 गोलंदाज रिजवान हा एक गोलंदाज पाहायला मिळाला 3 गोलंदाजामधला, ज्याने थोडं शांत ठेवलंय फलंदाजाला आणि विकेट देखील आलेले आहेत. अजून त्याच्या नावावर मला तर वाटतं 1 विकेट असा कॅच ड्रॉप झाला, त्यामुळे मात्र विकेट तो मिळाला नाही आणि 8 धावा खर्च त्याने केलेले आहेत. आणि हा तो देखील एलिनचाच कॅच होता आणि जीवनदान दिल्यानंतर काय बॅटिंग करतोय. आणि क्रिकेटचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा कॅच सुटल्यात तेव्हा तेव्हा मात्र इतिहास घडलाय क्रिकेटच्या खेळामध्ये. रोहित शर्मा 5 वर कॅच सुटला होता श्रीलंकेविरुद्ध आणि वर्ल्ड रेकॉर्ड त्याने केला. 264 धावेची सुपर इनिंग त्याने खेळली होती. हिटमॅन म्हणून त्याला ओळखलं जातं. आता मात्र हलक्या हाताचा चेंडू अगदी बॅट मध्ये जेव्हा कनेक्शन झालं टक करून आवाज आला आणि चेंडू गेलाय निघून बाउंड्री लाईन पार. येतोय षटकार. 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्ड 73. काय बॅटिंग करतायत मात्र दोन्ही बॅट्समन. अगदी मनमोहक, अगदी खुश करून टाकले प्रेक्षकांना. वारंवार टाळ्या वाजतात, टाळ्या काही थांबत नाही आहेत. वसईचे प्रेक्षक आलेले आहेत, समर्थक आलेले आहेत, वारंवार टाळ्या वाजत असताना ऑनर खुश. फटका इकडे फसलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का? नाही पोहोचू शकला. 1 आणि 1च्या 2 होत असताना डावणू टीम कुठे ना कुठे यावेळेस अगदी मात्र मेहनत घ्यावी लागेल. अवाक्याच्या बाहेर टोटल नाही गेली पाहिजे. भली तुमच्याकडे देखील बॅटिंग साईड आहे, परंतु मोठं टोटल झाल्यानंतर थोडा दबाव येतो. स्कोरबोर्डचा दबाव आपोआपच मात्र बॅट्समनवर पाहायला मिळतो. 1 धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 76 2 गडी बाद. पार्टनरशिपचा मला तर इथे विचार केला तर इथे देखील मात्र एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोन्ही बॅट्समन कडून. आपण बघू शकतात की 58 धावेची ही पार्टनरशिप आहे दोन्ही बॅट्समन मध्ये. हे 2 पहिले बॅट्समन मला तर वाटते पाहायला मिळत आहेत ज्यांनी हाफ सेंचुरी पार्टनरशिप केलेली आहे. सुपर मात्र आपण बघू शकतात सुरुवात वसई टीमची या स्पर्धेमध्ये. कट केलेला आहे काय सुपर फटका आहे. यावेळेस बॅकफुटवर जाऊन नटराजन स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. मी पहिलेच म्हटलं एकदम चांगली बॅटिंग बघायला गेलं तर यावेळेस मैदानाच्या चहू बाजूला फटकेबाजी सुरू आहे. ज्याप्रमाणे आपण बघू शकतात की फटकेबाजी सुरू आहे. गोलंदाज आपल्याला टेन्शन मध्ये ठेवले की चेंडू हाताळायचा कुठे. 4 धावा 4 धावेनिशी स्कोरबोर्ड 80 धावा धावपलकावर. स्विच हिट पुढच्या टोकाला लागतोय. इकडे रनआउट मिळेल का? डायरेक्ट हिटला परतावं लागलं असतं. 1 पूर्ण केलाय. 81 धावा धावपलकावर. 5 षटक समाप्तीनंतर 81 स्कोर कार्डवर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही बॅट्समनचे विचार केला तर आपण बघू शकतात 9 चेंडू 22 वर खेळतोय. 8 चेंडू 22 वर फरहान आणि अलेन आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे 16 मध्ये 41 वर खेळतोय. 9 धावा दूर आहे पहिली हाफ सेंचुरी. 6 चेंडू आहेत. पहिली हाफ सेंचुरी स्पर्धेची पाहायला मिळेल का बघूया.
कालच्या दिवसामध्ये काही बॅट्समनने 30+ धावा केला, काही बॅट्समनने 40+ केला, परंतु 50 अजूनपर्यंत बाकी आहे. पहिला बॅट्समन बघूया कोण असेल जो अर्धशतकीय खेळी इथे मात्र सागरी करेल. त्यामध्ये आता मात्र अलेन तयार आहे, 9 धावा दूर आहे, धावसंख्या 81. मला तर वाटते ही सर्वोत्तम धावसंख्या असेल स्पर्धेची कालच्या दिवसापासून जर विचार केला तर. काल 76 हायेस्ट होता आणि हायेस्ट धावा देखील स्पर्धेमधल्या पाहायला मिळत आहेत. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मैच का पूरा सार बाकी है, अभी खोला है एक पन्ना MPL ने, अभी खुलनी पूरी किताब बाकी है. इकडे मात्र पहिला दिवस गेला, अगदी चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. दुसऱ्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. शॉर्ट चेंडू फटका सजवलाय, यावेळेस एक धाव मिळेल. दुसऱ्यासाठी येण्याचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एंडकडे येत असताना सुपर रनिंग बिटवीन विकेट. पहिल्या रनाचा प्रेशर दिला क्षेत्ररक्षकावर आणि 2 धाव पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 83 आकडा आला की आपल्याला लगेच आठवतो खऱ्या अर्थाने 1983 आणि क्रिकेटला एक वेगळं वळण देणारं हे वर्ष होतं, जिथे मात्र कपिल देव निकुंजने पहिल्यांदा मात्र वेस्ट इंडिजला हरवलं वर्ल्ड कपमध्ये आणि बघता बघता वर्ल्ड कप देखील जिंकला. प्रॉपर टायमिंग, मनगटी स्ट्रोक अगदी खोदून टाकलाय, या चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईन पार. षटकार, 6 धावा. यस, जेवण तयार आहे. उर्वी 11 आणि मॉडर्न 11 दोन्ही टीमला विनंती आहे जेवून घ्या. काय षटकार आलाय. स्कोर बोर्ड 89 आणि 49 धावेवर पोहोचला आहे फलंदाज अलेन. यावेळेस आपण बघू शकता. चला मॅच ऑन करा, जुना चेंडू असेल चेक करा फलंदाजाने आणि तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर मॅच ऑन करा. उर्वी 11 आणि मॉडर्न 11 जेवण तैयार है, खाना रेडी है. उर्वी 11 मॉडर्न 11 खाना खा लीजिए. इकडे आपण बघू शकता मेगा स्क्रीनवर 18 चेंडू आणि 49, त्यामध्ये षटकारांचा विचार केला 5 षटकार 3 चौकार. अगदी मात्र मनोरंजन केलेलं आहे प्रेक्षकांचं. 1 धाव, हाफ सेंचुरी अगदी इकडे खेळलेली आहे. पहिला बॅट्समन स्पर्धेमधला आणि एकच घेतलेली आहे. बॅट दाखवत असताना यावेळेस मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. खूप कमी प्लेयर्स आहेत ज्यांनी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये हाफ सेंचुरी झळकवलेली आहे आणि त्यामधील एक MPL मुस्लिम प्रीमियर लीग पालघर जिल्हा, त्यामधील अलेन मॅन फ्रॉम वसईच्या टीम मध्ये आहे, परंतु कोणत्या गावाचा आहे आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. शिरगावचा हा खेळाडू, ब्रँड ऑफ शिरगाव अलेन, क्या बात आहे. आणि इकडे मात्र चेंडू सोडलेला आहे व्हाईटच्या अपेक्षेत, परंतु व्हाईट नाहीये. इकडे विकेट असेल आणि मला तर वाटते चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकवर आले नाही ते. अगदी प्रेक्षकांसाठी बॅट मात्र इकडे उचललेली आहे, आपण बघू शकता. तर पहिला बॅट्समन 19 चेंडू 50 धावा, अक्षरशः टाळ्या वाजवल्या सर्वांनी आणि तो स्ट्राईकवर 2 चेंडू जणी बाकी आहेत. आउट होऊन येणारा बॅट्समन फरहान आपल्याला पाहायला मिळतो. 9 मध्ये 22 येणे देखील बनवल्यात. खूप चांगली बॅटिंग केली. परत तो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये युसुफ नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू, शेवटच्या षटकामधले धावसंख्या मात्र 90 पाहायला मिळते. 90 स्कोर कार्डवर. खूप चांगला मनगटी स्ट्रोक पाहायला मिळाला. काय पायातला चेंडू उचललाय. सुपर बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत. मैदानाच्या 4 बाजूला खेळले, त्यामध्ये अजून 6 धावा ऍड करा. षटकार आलाय मिड विकेटला. अगदी मात्र क्षेत्ररक्षक जे दोन्ही आहेत ते मात्र तिकडच्या तिकडे उभे, धावायची गरज नाही. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 96 शिरगावचा आहे माज आणि तो देखील टाळ्या वाजवतोय, कारण की त्याला देखील माहिती आहे की एक बहारदार इनिंग, सुपर इनिंग जे स्वप्न असते प्रत्येक फलंदाजाचं की एखाद्या स्पर्धेमध्ये आपण हाफ सेंचुरी झळकवावी. आणि इकडे आपण बघू शकतात यावेळेस
मैदानाच्या बाहेर नक्की येतोय, कारण की षटकं झाली 6 संपलेली आहेत. 96 स्कोर कार्डवर आहेत. 97 धावा हे टार्गेट असेल. हा बघा शेक हँड्स केलं जात आहे, हे कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की आपला प्रतिस्पर्धी जरी असला परंतु त्याची ही इनिंग कौतुकास्पद आहे. इथे असं म्हटलं जातं की मान सन्मान हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. इथे जो मिळणार आहे, अलेनसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यावेळेस आपण बघू शकतात 20 चेंडू, मला वाटतं 21 चेंडू 56 धावेची बहारदार इनिंग खेळून आलेला आहे आणि आपल्या टीमला